ते लंपीतला म्हणजे इतका खराब झाला. त्यानंतर ते एक देवरूप म्हणूनच आहे आपल्याकडे. समज आता बंगाली बडे बाबांचा आशीर्वाद आहे आपल्यावर, म्हणून आपण बंगाली नाव ठेवलेलं आहे त्याचं. तर ते त्यांचा आशीर्वाद म्हणूनच आपल्याकडे वस्तू पळते आतापर्यंत. म्हणजे त्यांनी समज आपली मान कधीच नाही खाली, तरी वडिलांच्या नावासाठी पळणार काय गुलालाच राहणार. पण तो जी इमानदार आहे की कशाला बी पुरून उरणारा. त्याला काहीतरी नाव करायचं एक गीताराम भाऊचं का हर्षलचं, त्या हिशोबानं तो झटू राहिला आहे. आधी आली पहिल्याची अडचण, कारण की वासरू पाहण्यात नव्हतं दुसऱ्यांच्या. तर आपले कृष्णा भाऊ होते, त्यांनीच पहिरे केले, त्यांच्याच विश्वासावर चालू आहे. नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आता जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि पोखरी या गावामध्ये आलेलो आहोत. इथे हर्षलदादा शिंगाडे यांची एक टॉपची वस्तू पळते, बंगाला नावाची गीताराम शिंगाडे. बंगाली नावाच्या वस्तू आहे, म्हणजे वासरू आहे, तो पळते. आणि वडिलांचे नाव गीतारामजी शिंगाडे. तर चला या माहिती जाणून घेऊया बंगालीबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार. किती वर्षापासून दादा नादामध्ये आहात? नादामध्ये काय आता चालू आपण 2-3 वर्ष झालं. आपल्याकडे पहिला एक राणा म्हणून होता, तर म्हणजे अशी काही माहिती नव्हती आपल्याला त्याच्याबद्दल. तेव्हा कृष्णा भाऊ होते आपली, तेव्हा त्याच्यात आपलं काम थोडं फसलं होतं. तो वस्तूही चांगली नव्हती तसं म्हणावं तसं. मग नंतर हा बंगाली कृष्णा भाऊनी घेऊन दिला. मी इथं होतो बारवर आणि पप्पा बाहेर गेलेले होते. कृष्णा भाऊनी आणि माऊली मावानी बंगाली घेतलं होतं. ते आपल्याला माहीत बी नव्हतं की वासरू हाय म्हणून. ते म्हणे हाय वासरू, घेतलं म्हणून चालतं म्हणे. मग त्यांच्या विश्वासावर आपण वासरू घेतलेलं. आता जसं 2-3 वर्षामध्ये या नादात आहात, तर कसला अनुभव आला दादा या क्षेत्राचे? नियोजन चांगलंच आहे, कारण की कृष्णा भाऊ आपल्या मागे आहे म्हणल्यावर आपल्याला काही पाहायचं काम नाही, कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपलं सगळं चालू आहे. त्यांनी वस्तू आपल्याला एक नंबर घेऊन दिली. सध्या तरी त्यांच्या आशीर्वादाने आपलं भरपूर चांगलंच चालू आहे. आपल्याला सध्या मस्त पळतं आपलं वासरू. थोडं पर्यायला होती अडचण म्हणा, पण कृष्णा भाऊ आहे म्हणल्यावर विषय नाही. काय आहे दादा बैलाचे वैशिष्ट्य? म्हणजे तो दोन्ही खांदी. दोन्ही खांदे? हां, दोन्ही खांदी. लहानपणापासून आता ते 2 महिने झालं पळतो तो, पण दोन्ही खांदी पळतो. आणि जशी स्पीड खालून लावतो समोरपर्यंत ती स्पीड आहे. आणि दोन्ही खांदी सारखीच आहे. तुम्ही कसा केवढा बी बैल टाका, त्याला काही विषय नाही, तो कोणत्या वेळेला संपवतो. आणि याची खरेदी वगैरे कुठली आणि खरेदी गाडीतली आहे का? हां, खरेदी गाडीतली. कृष्णा भाऊनच खरेदी केलेली. त्यांना विचारा खरेदी केवढीची काय. ही गाडीतली खरेदी कैलास राठोड कानपुडी. आपले सगळ्या वस्तू त्याच गाडीतल्या सक्सेस झालेल्या आहे. बटन त्याच गाडीतला होता, गोगो बी त्याच गाडीतला होता, कर्नल बी त्या गाडीतलाच आहे, वगैरे बी त्या गाडीतला आहे. आणि ही वस्तू बंगाली. इथं मालक नसताना आपल्यावर विश्वास दाखवला, आपल्याला वासरू घ्यायचं म्हणून. एका शब्दात गेलो, गाडीत एका शब्दात व्यवहार केला आणि वासरू घेऊन आलो. वासरू आल्याच्या नंतर वासराने संघर्ष लई गेला. वासरू आल्याच्या नंतर वासराला लंपी झाली. वासरू बारीक होतं एकदम, बच्चा म्हणजे एक 6-7 महिन्याचंच वासरू 51,000 रुपयाला खरेदी केलं. मग तिच्यावर तसा लंपीनं हे केलं. लंपीतून मी आलो बारवर. इथं मित्राचा बार आहे, त्यांचे मित्र चांगले आम्ही मित्र आहेत, गीताराम भाऊ नाही. वासराला पाहिलं, म्हणलं वासरू जरा खराब होत आहे असं नाही. त्यांना सांगितलं. आणि त्यांच्याकडं पहिलं एक वासरू होतं, त्याच्यात हर्षलला जरा नाद होता. आपलं बघून हर्षल कुठंतरी नादात आलेला होता. त्याला वाटत होतं की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं. जो टायमाला हर्षलचं ते पहिलं राणा म्हणून वासरू होतं, त्या टायमाला काही लोकांनी हर्षलला लय हिणवलं. ती गोष्ट म्हणजे माझ्या एक काळजाला लागली की आपल्या गावातला माणूस ही आणि पोराला जिद्द आहे काही करून दाखवण्याची. तर लोक काहीतरी वेगळं बोलले. मग मी डायरेक्ट वासरू घेतलंय, त्यांना न सांगता घेतलं. आणि इसार बी मीच दिला, गाडी भाडं बी मीच दिलं, आणि सगळं करून वासरू त्यांच्या दावणीला आणून बांधून दिलं. आता त्यानंतर ती संघर्षातून निघला. पण आज जी वस्तू पळती ना, ह्या वयामध्ये एवढी वस्तू पळणारी मीच नाही पाहिली. एवढं म्हणजे कर्नल मध्ये पळणं आजच्या डेटला हे सोपं काम नाही. जबरदस्त वासरू पळत आहे आणि त्याचं भविष्य लय मोठं आहे. त्याला तो म्हणजे आपल्याला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. आणि याची खांद वगैरे कोणत्या खांदी? दोन्ही खान, 4ही खान म्हणता येईल त्याला. पब्लिकशी काही घेणं नाही. कोणत्या खांदी कसा टाका तुम्ही, कसं पळणार वासरू. आता ते काय एवढं हुशार नाही हर्षल, या क्षेत्रात काय त्याला एवढा अनुभव नाही.
पण आपण जर म्हणलो ना असं नाही, कधी कधी त्यानं त्याच्या मनानं सुद्धा हाणले, हा पण तोच इमानदार आहे हा की कशाला बी पुरून उरणारा. हा हा, त्याला काहीतरी नाव करायचं एक गीताराम भाऊचं हा का हर्षलचं, हा. त्या हिशोबानं तो झटू राहिलाय. आणि जसा हा वासरू आता पळत आहे, तर कोणकोणत्या बैलाबरोबर हा पळालेला आहे नंदीबरोबर? आता आपल्या एक खाली टोयोटा म्हणून वासरू चांगलं पडतंय, त्याच्यात पळाला. त्याच्यानंतर आपल्या कर्नलमध्ये पळाला. त्याच्यानंतर टायगर म्हणजे टायगरमध्ये पळालो. त्याच्यानंतर त्या एक वासरू आसाराम बापूचं भूकंपमध्ये पळालो. म्हणजे बरेच वासरं पळालो. सगळ्या टॉपच्या वासरामध्ये जे आता सध्या टॉपला आहे हा त्या वासरात पुऱ्यात वासरू हाणून हे झालंय. पण वासरू आजपर्यंत कुठं मान खाली जाऊ दिली नाही. आणि नाही का? सेकंड चेक मध्ये हा. त्याचा रेकॉर्ड आहे हा की एवढं बारीक असताना हम्म. एवढं स्पीड आणि मोठ्या वासरांनी सेकंद धरायची ती ताकदच तेवढी. तर ते पाहूनच आपण असं घेतलं होतं हे भविष्यात काहीतरी काहीतरी नाव करणार. करणारच. ती नजर आता आपली सांगायची गरज नाही. हम्म. हो. जास्त प्रमाणात हा शेकंदच्या पटातच पळाला का? शंकरपटातच पळवणार त्याला आम्ही सरासरी. हा. बघू आता मैदान थोडं त्याचं बी व्यवस्थित झालं की रुटीन त्याचं वय पण नाही सध्या. वय नाही ना वासराचं. हा 3 फेऱ्यात पळायचं 15च महिन्याचं आहे ते अजून. 15 आणि महिने. सध्या 15 महिन्याचं असून ते 2-2 वर्षाचे बैल सेकंद. हा. जर आता एक नॉर्मली प्रश्न विचारताय, एवढा जर वासरू पळत आहे तर कुठल्या तरी एका मालकाची वगैरे म्हणा किंवा घेणाऱ्याची म्हणा मागणी वगैरे आली असेल ना दादा, का वासरू विकता का वगैरे म्हणून? मागणी तर भरपूर मागणी आली. माझ्याकडेच भरपूर आली. हा हा. मला 3.5 लाख रुपयाला वासरू मागितलं होतं. हा मी गीताराम भाऊला विचारलं, म्हणलं आपल्याला वासरू द्यायचं का? हा ती म्हणे कृष्णा भाऊ आपणच लोकांचं 5-7 लाख रुपयाला घेऊन खेळू राहिलं म्हणे, तुम्ही आमच्या गावाचं नाव एवढं केलंय, हा म्हणजे आपल्या गावाचं नाव तुम्ही एवढं केलंय, हा आम्हाला कुठंतरी संधी द्या की गावाचं नाव आम्ही कुठंतरी मोठं करू शकतो. हा या दृष्टिकोनानं त्यानं मला सांगितलं की आपल्याला वासरू द्यायचं नाही, आपण नावासाठी खेळणारे माणसे. आणि त्याचं असं नाही ना की माणूस लुचीपुची, हम्म. माणूस म्हणजे सगळ्या गोष्टी सक्षम आहे. सक्षम आहे. हा, सरपंच आहेत हा आणि विषयच नाही द्यायचा, म्हणजे माणसंच लय वेगळे. आता दादा तू एक गोष्ट सांगितलं का, वासरू पळत आहे पण आधी तुला पहिल्याच अडचण आली तर? हा आधी आली पहिल्याची अडचण, कारण की वासरू पाहण्यात नव्हतं दुसऱ्यांच्या. हा तर आपले कृष्णा भाऊ होते, त्यांनीच पैरे केले, त्यांच्याच विश्वासावर चालू आहे. चालू आहे. हा. आता जसं शेकंद शेक म्हणला किंवा शंकरपट, हा. तर आता पळणार का? हा पळणार आता पळणार. हा. 100% पळणार. कुठला तरी मैदान असेल ना आता तुझा? हा, आता आहे ना बघू, आता. त्याला वासर बघायची गरज नाही, कारण की दावणीला हत्यार भरपूर आहेत. घरचेच वासरं आहे जो कोणात सगळे. बी पळू शकतो, एवढं आणि थांबून पण कसा सांगू बी शकतो. बैल टाका त्याला तो पुरून होणार. असं आतापर्यंत जेवढ्या वासरांसंग टाकला तो कमी कुठत नाही पाडला. या वयात सर्वात जास्त म्हणजे पडणारा बैल आहे, हो ना? हा पहिलीच आपल्या दावणीची पहिलीच वस्तू आहे की जी म्हणजे लागली. आता तुम्हाला लंपीतला फोटो दाखव त्याचा, तुम्ही विश्वास नाही करणार हेच वासरू आहे म्हणून. आता संघर्ष भरपूर हा, झाले ते. हा. त्याच्यानंतर त्यांना आपण एक सल्ला दिला की बा असं नाही, असं घडल्याने. हा. आणि वासराची ट्रीटमेंट, वासरू रोज चालीनं फिरणं, आहार काय पाहिजे, ह्या गोष्टी त्यांना माहिती लंपीतला फोटो नव्हत्या. त्याचा तुम्ही ओळखणार पण नाही हाच आहे म्हणून. प्रेक्षक वर्गांना दाखवा. त्याचा लंपीतला फोटो आहे, ते ओळखत नाही टाकून पण. देऊ आपण. हा. हा, बघू शकता मित्रांनो. ते लंपीतला म्हणजे इतका खराब झालता. त्यानंतर ते एक देवरूप म्हणूनच आहे आपल्याकडे. समज आता बंगाली बडे बाबांचा आशीर्वाद आहे आपल्यावर, म्हणून आपण बंगाली नाव ठेवलेलं आहे त्याचं. तर ते त्यांचा आशीर्वाद म्हणूनच आपल्याकडे वस्तू पळते आतापर्यंत. म्हणजे त्यांनी समज आपली मान कधीच नाही खाली तरी वडिलांच्या नावासाठी पळणार, काय गुलालाच राहणार. आता तुला 3 वर्षामध्ये जसं तू या क्षेत्रात आला, तर कोणता अनुभव आला का एखादा अशी गोष्ट खटकली का नाही असं झालं नाही पाहिजे किंवा असं घडलं नाही पाहिजे म्हणून? हा की आपली वस्तू पळायला पाहिजे. हा. तुमची जर वस्तू पळून तर तुम्हाला मान आहे, नाही तर मग कुठंच काय नाही. कुठंच कारण की मी आधी राहणार होता माझ्याकडं, मी त्याला घेऊन जायचो ना, तर भरपूर लोक हिनवायचे असं की काय याचा समज काय होणार आहे, की वस्तू चांगली नाही काय नाही. की मी प्रत्येक हप्ते घेऊन जायचो त्याला, मी एकटाच झाडून आणत. त्याला पैरे भेटत नव्हते, काय नव्हते, पळत नव्हती वस्तू एवढं. नाही तर तेव्हा जर तिला पैरे भेटले असते रानाला तर समज तो पण आज असता कुठं कुठं. आणि जसं आता तुझी वय तर म्हणजे समजा 25-30 असणार, हा नाही पण 21 या कम वयामध्ये तू या क्षेत्रात उतरला, तर कसा अनुभव आला? 17-18 वर्षातच क्षेत्रात उतरलं. आणि कृष्णाभाऊमुळेच उतरलं. आमच्या इथे त्यांनी पट ठेवला होता आमच्या पाठीवर, तर त्यावेळेस बटनचा पहिलाच फेरा होता. फिरा होता. हा, तर मी कृष्णाभाऊला रोज फोन लावायचो, आपल्याला वासरू घ्यायचं. आणि बटन मुळेच नाद लागलेला आहे की बाबा कुठेतरी आपल्याला बी म्हणजे पळवायचं वासरू म्हणून.
तर मग कृष्णा भाऊ मी रोज म्हणायचो मला वासरू घेऊन द्या तुम्ही, एक घेऊन द्या. ते म्हणत होते थांब तुला वासरू घेऊन देईन तर टॉपच घेऊन देईन, नाही तर असं कोणतं वासरू घेऊन देणार नाही. त्यानं तो राणा मला न विचारता न विचारता आणलेला होता. कृष्णा भाऊ माघारीच आणलेला होता राणा. त्याच्यामुळे मला बी राग यायचा की बा वस्तू घ्यायची तर आपल्याला टॉपची टॉपची घ्यायची. घ्यायची. सर आज गीताराम भाऊचं नाव भरपूर आहे म्हणजे या याच्या क्षेत्रात. या क्षेत्रात नाही, आपलं इलेक्शन हा. रंगलेले माणसं म्हणजे माणसाचं कुठं वडील नाव सरपंच करायचं आहे. आपल्याला, भावी सरपंच आणि भरपूर हे केलेलं आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रात भरपूर त्या माणसाचं नाव करायचं आपल्याला काहीतरी, तर या हिशोबाने आपण त्यांना हे वासरू घेऊन दिलं. या कम वयामध्ये तू या शेतात उतरला दादा, तर नवीन मुलं ज्यांना उतरायचे आहेत म्हणजे आपल्यासारखाच वयात म्हणा, तर काय मार्गदर्शन असेल? सर नवीन मुलांनी उतरताना विचार करावा, जर कृष्णा भाऊ सारखे चांगली माणसं असतील सोबत तर नक्कीच उतरा, जर नाही तर मग अनुभव घेतल्याशिवाय कोणीच उतरू नका. कारण की बरोबर नाही क्षेत्र की आपल्या वस्तू जरी आपलं वस्तू पळत जरी असली तरी कोणत्या बायला संग हाणायला लावणार, काही करणार. जळके लोक जास्त आहे, म्हणजे असा वेगळा आपल्याला कोणता बाहेर जाणारा बैल टाकून देणार, काही होणार, मग आपल्या वस्तूचा बी खराब करून असे भरपूर लोक आहेत त्या क्षेत्रात. आता आमच्या सौदी होतं तसं, पण आम्ही देत नाही. तर समज आम्हाला कृष्णा भाऊचा अनुभव असल्यामुळे ते म्हणते हाणू नका, हे होतं समज. जर एकदा बैल उजेडात आला आणि जर एखाद्या आपल्या चुकीमुळे बैल जर उजेडातून म्हणजे अंधारात जातो, लय बैल गेले असे आमच्या इकडे जाता, ज्याला समजा मेन म्हणजे आता ती गोष्ट बोलावं नाही, पण आता एखादा गोरगरिबाचा नंदी पळत असला त्याला पैऱ्यात जरा हे करते, अडचण आणते, चांगल्या वासराचा खराब होऊन जातो. जर वस्तू घडवली तर 100% घडणार वस्तू. तुम्ही पुऱ्या जिद्दीनं जर त्या गोष्टीला जर हे केलं, मेहनत केली तर तुम्हाला वस्तू घडणार का तर घडणार. आणि त्याला एखादा नियोजन करणारा बी पक्का पाठीमागं खंबीरपणे. कृष्णा भाऊ सारखा एक माणूस सोबत पाहिजे, म्हणजे नाही तर काही खरं नाही समज या क्षेत्रात. कारण की नवीन माणसाचं काहीच नाही की लोक कधीच समोर जाऊ देणार नाही. ज्याला अनुभव आहे त्याच व्यक्तीसोबत आपली म्हणजे नॉलेज घेऊन सण या क्षेत्रात राहिलं. नाही तर मग तसं जर नसेल तर मग कोणी उतरत नाही या क्षेत्रात. तुम्ही लाखाची आणली, 2 लाखाची वस्तू आणली तरी तुमचं काहीच आणली तरी काहीच नाही, तुमचं 2-3 मैदानातच आउट होऊन जाणार. 51,000ची वस्तू एवढं नाव करते. एक असा छोटा बसला होता, ते फोटोत पाहिलं ना, तेव्हा 51,000 आणला होता. त्यांनी फोन लावला म्हणे वस्तू घेतली, बंगाली घेतला म्हणे, चालतं म्हणलं काय हरकत नाही. घेतला त्यांनीच, पैसे बी दिले, घरी बी त्यांनीच आणला होता, इथं आणून पण त्यांनीच सोडला होता. त्याच्या शब्दावर आपण बैल घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्याला कधी म्हणजे मान खाली जाऊन ते रानाच्या वेळेस समज मी पाहत होतो ना, तर खूप अपमान झाला, लोक हिनवत होते, पण यांनी कधीच आपली मान नाही खाल्ली. आज इकडे क्षेत्रात नाव आपलं भरपूर चाललंय सेकंड चेकला, तर अजून आपण चांगले चांगले बैल 10-20 लाखाच्या खरेदीला मागं पडतात. त्याचा असा पळ आहे की तो खालून निघला समोरच्या शेंड्या लोक सारखाच पळतो, चारी खांदी, पुन्हा किती मोठा बैल टाका काही करा सारखाच पळणार. असं कमी नाही पडला आतापर्यंत माझ्या कळण्यात, आणि बाहेर कधी नाही गेला, पट्टी वगैरे कधी सोडीत नाही, पट्टी अजून सोडली नाही. धन्यवाद दादा, आम्हाला एवढे मार्गदर्शन केले. चला काय हरकत नाही.